मला बघायचं आहे देवीच्या दारात तरी मला न्याय मिळतो का नाही ते. आणि देवी जर खरंच जागृत असेल आणि मनातली इच्छा पूर्ण करत असेल तर माझी बी इच्छा पूर्ण करेल. त्यामुळेच मी हा कौल लावणार आहे. आणि ही माझ्या एकट्याचीच नाही तर ही आता देवीची पण परीक्षा आहे. अरे राया, असं नसतं. आधी नवस मागावा लागतो. तो नवस पूर्ण झाला की मगच कौल लावायला लागतो. अशी रीतच आहे. आत्या, रायाला नक्कीच कृष्णासाठी नवस करायचा असणार आहे. तो तिच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय. आता हे व्रत पूर्ण करत असताना त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे तू आत्ता चढव त्याला, नाहीतर कायमचं गमवून बसशील. राया, तू कशाला या सगळ्यात पडतोयस? देवीला कौल लावणं साधं काम नसतं. उगीच जीवाशी खेळू नकोस. आणि असं पण नवस पुरा झाला तरच कौल लावता येतो. उगीच कोण पण नाही कौल लावू शकत. नको तो हट्ट करू नकोस. किंवा माझा हट्ट नाही तर माझी जिद्द आहे आणि ती मी पूर्ण करणारच. आणि देवीला कौल लावण्यात चुकीचं काय आहे? तीच सतत भक्तांची परीक्षा घेत असते ना. आता मला तिची परीक्षा घ्यायची आहे. भावनेच्या भरात काही निर्णय घेऊ नकोस राया. आणि असं काय रे कमी पडू दिलंय तुला आम्ही? ते तू देवीला कौल लावायचं, नवस बोलायचं म्हणतोयस. देवीच्या कृपेने सगळं आपलं व्यवस्थित आहे. आई, तुझ्यासाठी सगळं व्यवस्थित चालू असेल, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी सगळं इसकाटले आणि आता तीच मला सावरायचं आहे, आणखीन तुटू द्यायचं नाही. त्यामुळं मी कौल लावणारच. अहो, तुम्ही तरी समजवा त्याला. तुमचं ऐकेल तो. बघा काय करायला निघालाय. हे बघा, इथे जो तो ज्याचा त्याचा निर्णय घ्यायला मोकळा आहे. आम्ही कोणाच्या मदत पडणार नाही. आणि तसं बी निर्णय ज्यानं घेतलाय तो आता लहान नाही. त्याला स्वतःची अक्कल आहे. गावची जत्रा म्हणजे गावातली लोक आणि यात्रा कमिटीचा प्रश्न आहे. तो जो काही निर्णय घेतोय तो आम्हाला मान्य. मंडळी, येतो आम्ही जरा काम. अहो, हे गावातल्या लोकांचा नाही, आपल्या रायाचा लेकाचा प्रश्न आहे. अहो, ऐका माझं. चला, मी पण येतो. देवीला कौल कधी लावायचं ते मला बी कळवा. राया, 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 अरे राया, थांब जरा. अरे आम्ही काय सांगतोय ते ऐक. हे असा तडका फडकी निर्णय घेऊ नको. अरे बगाडाचा मान मिळणं हे जेवढं पुण्याचं काम आहे ना, तेवढं सोपं बी नसते. अहो छोटं मालक, तुम्हाला सवय नाही या सगळ्याची. अहो हे तुमच्या जीवावर बेतू शकतंय सगळं. कुणाच्या तरी जीवावर बेतू नाही म्हणूनच मी हे सगळं करतोय. अरे पण राया, हे व्रत एवढं सोपं नाही. 3 दिवस उपास करायला लागतोय. आणि तो बी साधा उपास नाही. लिंबाचा पाला आणि दूध याच्यावर राहायला लागते. आणि बगाड्याचं काय तुला माहित नाही बी. हरकत नाही, हलक्यात कामच नसतंय आपलं. आणि या आधी बी गावातल्या माणसांनी व्रत केलंच असेल की, मग मी का नको? मला बी बघू द्या की ही समज केल्यावर देवी पावती का. त्यामुळं मी कौल लावणारच. तू करशील हे सगळं. अरे पण गावाच्या पण काहीतरी रीतीभाती आहेत का नाही? गावकऱ्यांना काय पटणार आहे हे सगळं? आणि हो, यात्रा कमिटीला पण ही मान्य होणार नाही. एवढ्या वर्षांची परंपरा अशी कशी मोडायची? आणि विरोध वाढत गेला तर ही गोष्ट पंचायतीपर्यंत जाईल. अहो जाऊ द्या की, घेऊ द्या पंचायतीला बी हा मुद्दा. मला बी बघू द्या माझं प्रेम जिंकतंय का पंचायतीचा विरोध. आणि हो, अजून एक, काय बी झालं तरी मी मागं हटणार नाही. काय झालंय तुला दात काढायला? गांधरा, मी ना रायाला असं बगाडाला लटकायला बघितला. असा लटकला होता आणि मी गर्दीत जाऊन हळूच तो बगाड असं जोरात फिरवला आणि बराबर त्या बगाडाची दोरी तुटली. अशी कल्पना करत होतो मी.
दुसरे कामधंदे नाही आहेत का तुला? लहान आहेस का तू हे असलं काहीतरी कल्पना करायला? मला इथे रायाचं टेन्शन आलंय. ती कृष्णा सोडून गेल्यापासून त्याचं डोकं फिरलंय. तो हे सगळं कृष्णासाठी करत असेल ना तर त्याच्यासारखा मूर्ख माणूस नाही. कशाला त्या दीड दमडीच्या पोरीसाठी एवढं सगळं करायचंय? कशाला तिला एवढा भाव द्यायचाय? गेली तर गेली, मी आहे ना. काय तू आहे म्हणजे? मी आहे ना त्याची मैत्रीण म्हणून, त्याला सपोर्ट करायला. कशाला हवी आहे ती कृष्णा? तुझं बी बरोबर आहे म्हणा, पण अंतरा तू नको जास्त विचार करू. हे बघ, त्यांचं काय होते ते होऊ दे, पण आपल्याला आकाश पाण्यात बसायचं फिक्स डन आहे, इसरायचं नाही. ऋतिक, मी काय करू तुझं? चकली दे ना, बाहेर झाली. इथे राया जे काही करतोय त्यामुळे राया आणि कृष्णाच्या आयुष्याला वेगळं वळण मिळू शकतं. ती कृष्णा घरात परत येऊन ह्या घराचा ताबा मिळवू शकते. म्हणून मला टेन्शन येते. आणि तुझं काय चाललंय इथे? आकाशपाळा आकाशपाळा. अगं अंतरा, कृष्णा या घरात परतील कशावरनं? म्हणजे याच्यापेक्षा उलट होऊ शकतं की. जसं की मी कल्पना केली तसं. म्हणजे पाना उलटा बी फिरू शकतोय, बगाडाचं दाव बी तुटू शकतंय, राया खाली बी पडू शकतोय आणि राया जाग्या मोर पण शकतोय. भाऊ, कधी आलास आणि कुठे हरवलायस? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी? नाही, ते येताना कचरा गेला डोळ्यात. भाऊ, खोटं बोलू नकोस. डोळ्यात कचरा गेल्यावर ओलं होणारं डोळं आणि मनाला ठेस लागल्यावर ओलं होणारं डोळं तुझ्या आईला बरोबर कळतं. त्यामुळं माझ्याशी खोटं बोलू नकोस. पाडासारखा आहे माझं लेक. आजपर्यंत त्याने कधीच त्याच्या डोळ्यात पाणी येऊन दिलं नाही. एवढी संकट आली पण कधी खचला नाही. मग आज काय झालं भाऊ? आई, बघ ना तुझा नातू कसा वागतोय. आयुष्यभर मी त्याला समजवतोय, पण त्याचा वेडेपणा कमी होईना झाला. आणि आता तर बघ किती टोकाचा निर्णय घेतलाय त्यानं. देवीला कौल लावायचं म्हणतोय. हसतेस तू? किती अवघड असतं ते. तुला काळजी नाही वाटत आई? नाही वाटली. त्याला देवीने कौल दिला, त्यानंतर होणारा त्रास बघतोय तू. आणि मी त्याचं प्रेम बघते. प्रेमात लई ताकद असते भाऊ. आणि राया कृष्णावर जीवापाड प्रेम करतो. त्यामुळे तू नको काळजी करू. डोळं पुस बघू. आता राया पाहिजे होता इथं बघ. तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी आलेलं पाणी बघून त्याचा पण ऊर भरून आला असता. आई, राहायचं असताना तर आमच्या डोळ्यात पाणी येऊच दिलं नसतं त्यानं. आमच्यावर त्याचा किती जीव आहे ना, चांगलं माहिती आहे आम्हाला. आणि तुझा त्याच्यावर किती जीव आहे हे तुझ्या डोळ्यात आलेलं पाणीच सांगतंय. भाऊ, नशीब रायाच्या प्रेमाची परीक्षा बघतय. मग राया तरी कसा गप्प बसेल? तूच सांग बघू. पण मग हे बगाडाचं व्रत? कृष्णासाठी तो त्याच्या जीवाची बाजी लावायला तो मागे पुढे बघणार नाही बघ. मला माहितीये तुझा काही गोष्टीवर विश्वास नाहीये, तुझ्या तत्वात बसत नाही. पण कधी कधी श्रद्धा माणसाच्या बुद्धीच्याही पलीकडे काहीतरी करून जाते बघ. पण रायाच्या बाबतीत असंच काहीतरी होईल बघ. राये समजो कृष्णासाठी करतोय. आयुष्यभर तिच्या सोबत राहता यावं म्हणून करतोय. आणि आपल्याला पण त्या दोघांनी एक झालेलं बघायचंय ना. नाही, रायाच्या जीवाला जर काही झालं तर कसं होईल? आपली गावदेवी त्याच्या पाठीशी आहे. तीच त्याच्याकडनं सगळं व्रत पूर्ण करून घेते की नाही बघ. रायात तुझंच रक्त आहे भाऊ. जोपर्यंत त्याच्या मनात जी गोष्ट आहे ती पूर्ण करत नाही तोपर्यंत तो हार मानणार नाही. आई, रायाला खूप यश मिळावं, त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढंच आम्हाला पाहिजे. चल
येतो. तुझी घालमेल कळतीये मला भाऊ, पण देवीच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला कुठं काय ठाऊक. हे सगळं करण्यामागे नियतीचा नक्कीच काहीतरी डाव असेल. गाव देवी, माझ्या रायाच्या पाठीशी उभी राहा ग बाई. ताई टमाटे कशी दिली हो? 60 रुपये किलो. लय महाग होत्यात 60 रुपये. अहो दादा, शेतकऱ्याच्या कष्टापेक्षा कमीच आहे. बर अर्धा किलो द्या. वय कृष्णे, आता गावात जत्रा आहे ना, मुंबईसनं माणसं येतील बघ. भाजीचा धंदालाही चांगला होईल. वहिनी, देवीसाठी एक भारीपैकी हिरवी साडी आणि एक खण द्या बघू. जोरदार तयारी चालली की जत्रेची. होय होय, अहो सगळी आले ती, फक्त 2 जण बाकी आहे ती बगाडच्या दिवशीच येणार आहेत. होय हो, कौल कधी आहे पण? कौल बघू आता यात्रा कमिटी कवा ठेवती या. आणि हो, या वर्षी रायबान विधाते कौल लावणार आहेत. काय आपला राया? कृष्णेचा राया? हो हो, तोच. त्याला पण बगाडाचा नवस करायचा आहे. हो, हे काय बोलताय तुम्ही? बगडाचा कौल तर नवस पूर्ण केल्यावर लावतात ना, मग रायाने कुठला नवस केलता? अहो, तो नवस केला म्हणून नाही, तर नवस करायचा आहे म्हणून तो कौल लावणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो, रायाने हे सगळं सांगितलं तेव्हा मी बंगल्यावरच होतो. सरपंच आणि यात्रा कमिटीच्या समोर त्यानं सांगितलं. कृष्णे, कृष्णे, ही रायसने भेटायला गेली बहुतेक. देवा, जी काय करशील ते चांगलं कर म्हणजे झालं. एवढा कदम लागलाय तुला? हा, एवढे पुढे त्याची काय गरज होती? बस इथं, बस इथं, बस बस. पाणी घे. मला पाणी नको. मला सांग, मी जे ऐकलं ते खरं आहे का? तू देवीला कौल लावणार आहेस? मला काय माहिती? राया, मी तुला काहीतरी विचारतीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. कोण आहेस तू? का उत्तर देऊ तुला मी? तुला एकदा सांगितलं ना, आपला संबंध संपलाय. आणि माझं आयुष्य आहे, मला काय करायचंय ते मी करीन. म्हणजे तू कौल लावणार आहेस हे खरं आहे तर? अरे, तुला कळतंय का तू काय करतोयस ती? तू म्हणालास ना की आपलं नातं संपलंय, मग ही समज माझ्यासाठी कशाला करतोयस? हा, कोण म्हणलं तू यासाठी करतोय? माझी इच्छा आहे किमान तू माझ्यापासून लांब गेल्यावर तरी माझं आयुष्य सुखी व्हावं म्हणून हे करतोय मी. आयुष्य सुखी व्हावं म्हणून जीव कोण धोक्यात घालतं? अरे, तुला माहित आहे का ते व्रत किती कठीण आहे? ती दिवसभर उपास करायचा असतो आणि यात्रेत बगाडाला लटकायचं असतं. वाटतं तितकं सोपं नाहीये ते. जीव धोक्यात घालण्यासारखं आहे, धोक्यात घालण्यासारखं. बघ राया, मी तुला तो कौल काय लावून देणार नाही आणि त्या बगाड्याचा मान बी मिळवू देणार नाही. अजिबात नाही. तू कोण मला अडवणारी? मी काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुझं सगळंच ऐकून घेईन मी. माझ्यासोबत होतीस तेव्हा लई त्रास दिलास, पण आता लांब आहेस तर मला माझ्या मनासारखं जगू दे. आणि तू नको ठरवूस माझ्या आयुष्यात मला काय करायचं आणि काय नाही ते. ठरवणार बायको आहे मी तुझी, आणि अजून आपला घटस्फोट झालेला नाहीये. आणि तू सांगितलं नसलंस तरी मला माहित आहे ही समज तू मायासाठी करतोयस. ही न समजण्या इतपत मूर्ख नाहीये मी. मला समज माहितीये ही सगळं तू मायासाठीच करतोयस. हो, तुझ्यासाठीच करतोय. पण तू माझ्या आयुष्यातलं कायमची निघून जावी म्हणून करतोय. बस झालं समाधान? चल निघ आता. कृष्णा, मला लय त्रास होते तुझ्याशी असं वागताना, तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी बघताना. मला आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर हसू ठेवायचं होतं, पण इथं मीच
क्षणाक्षणाला तुला रडवतोय. माझ्याकडे पर्याय नाहीये ग. मला खरंच माफ कर. हे 7 दिवस मला काळाशी लढायचं आहे. तुझ्या आणि मरणाच्या मध्ये मी उभा आहे. एकदा का मी मरणाला हरवलं की पुढचं अख्खं आयुष्य आपलं आहे. गुरुजींनी भाकीत केले की तू 7 दिवसात मरणार आहेस, पण मी तुला काहीच होऊ देणार नाही कृष्ण. काहीच होऊ देणार नाही. हे बघा मंडळी, बगाडा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. आणि इतके वर्ष मोठ्या भक्तिभावानं आपण साजरा करत आलेलो आहे. आणि तसंही आपली ही बगाड यात्रा संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. यावर्षी आपण हा उत्सव सालाबाद प्रमाणे रीतिरिवाज आणि परंपरेला धरून साजरा करायचा, की नेहमीची परंपरा मोडीत काढून एक पाऊल पुढे टाकायचं, याच्यावर निर्णय घेण्यासाठी आपण इथं जमलेलो. मला तर वाटतंय वर्षानुवर्ष जे आपली परंपरा चालत आली ना, तशीच पुढे चालू राहिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात रायबान विधात्यांना कौल लावायला तुमचा विरोध येतो. इथे विलताचा प्रश्न येतच नाही. आपण रीतीभाती पाळल्याच पाहिजेत. खरंय तुमचं, त्या पाळल्याच पाहिजे. पण एखाद्याचा जीवन मरणाचा प्रश्न असेल आणि त्याला देवीला कौल लावण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसत नसेल, तर त्या माणसाने काय करायचं? बरोबर आहे. अशा वेळी त्याला कौल लावून दिलाच पाहिजे. जर देवीच त्याला या सगळ्यातनं बाहेर काढेल असा विश्वास असेल तर त्यानं कौल लावलाच पाहिजे. हो, पण रायभान विधात्यांवर अशी काय परिस्थिती आली की त्यांना कौल लावायचा आहे? ते मी नाही सांगू शकत. असं समजा की हा कौल, बगाड हे सगळं माझ्या एकट्याचीच नाही, तर देवीची बी परीक्षा आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की मला कौल लावू द्या. जर देवीला मान्यच नसेल तर ती मला कौल देणारच नाही. आणि मला कौल मिळालाच नाही तर व्रत करायचा का नाही, बगाडाचा माल मला मिळालं का नाही, त्याचा प्रश्नच उरत नाही. मला वाटतं रायाचं म्हणणं पण बरोबर आहे. पण शेवटी परंपरेचं काय? भाऊसाहेब, तुम्हीच काय तो निर्णय घ्या याच्यावर. माफ करा सरपंच मंडळी, यात आम्हाला घेऊ नका. पंचायत यात्रा कमिटी जो निर्णय घेईल तो आम्हाला आणि राहायला मान्य राहील. भाऊसाहेब, आम्हाला थोडा विचार करायला जरा वेळ द्या. हे बघा मंडळी, माझं आणि यात्रा कमिटीचं बोलणं झालं. त्याच्यामध्ये असं ठरलं की ज्यांचे नवस पूर्ण झालेत त्यांनीही कौल लावावा आणि रायाच्या श्रद्धेचा आदर करून त्यालाही कौल लावायची संधी द्यावी. शेवटी बगाडाचा मान कुणाला मिळेल आणि कौल कुणाला मिळेल हे देवच ठरवेल.